आजच्या दिवसाची सुरुवात एवढी भारी झाली, भजनी मंडळ तालासुरामध्ये गात होतं आणि त्या तालावर भानुदास आणि तुळशीमाई नाचत होतं. रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा लाडका यशवी असलो. तर आज आपला महासती पायदिंडी सोहळ्याचा तिसरा दिवस. मग आज आपला प्रवास कोराळे गावापासून लोणी पर्यंत होणार होता. मग कोराळे गावामध्ये सकाळचा नाश्ता झाल्याच्या नंतर आम्ही केलवड गावामध्ये पोहोचलो. पण या नाश्त्याच्या ठिकाणी एवढं भारी वाटलं की मन प्रसन्नच होऊन गेलं. याचं कारण म्हणजे महाराजांचा जोगवा आणि त्या जोगव्यावरचा वारकऱ्यांचा आनंद. मग त्यानंतर 1-2 ठिकाणी चहा झाला आणि आम्ही पोहोचलो आडगाव मध्ये जेवणाच्या ठिकाणी. मग आतापर्यंत आमचा सकाळपासून 12 किलोमीटरचा प्रवास झाला होता आणि पुढे 10 किलोमीटरचा प्रवास बाकी होता. मग त्या ठिकाणापासून आमची दिंडी लोणीच्या दिशेने निघाली होती आणि पुढे एका ठिकाणी नाश्ता झाल्याच्या नंतर वारकऱ्यांचा आनंद डबल वाढला. कारण की ज्या माऊलीने नाश्ता दिला होता दिंडीला, तिथल्या लहान लहान मुलांनी डायरेक्ट फुगडी चालू केली. मग त्यानंतर 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास झाल्याच्या नंतर आम्ही परत एका चहाच्या ठिकाणी पोहोचलो होतो. मग आता आपल्या लोणीला पोहोचण्यासाठी फक्त 3 ते 3.5 किलोमीटरचा प्रवास बाकी होता. मग तिथून पुढे 1.5 किलोमीटरचा प्रवास झाला आणि हरिपाठ सुरू झाला. आणि आजच्या हरिपाठामध्ये आपले पताकाधारी माऊली हरिपाठाचा भरपूर असा आनंद घेत होते. मग हरिपाठ झाल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो लोणीमध्ये, म्हणजेच आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी.